नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, शरद केळकर आणि महेश मांजरेकर यांच्यानंतर आता शाहिद कपूरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। अभिनेता लवकरच OMG 2 फेम दिग्दर्शक अमित रायच्या पुढील चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे ऐकू येत आहे। शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे। काही काळापूर्वी त्याचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये कृती सेननने शाहिद कपूर सोबत काम केले होते। याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला। आता तो ज्या दोन चित्रपटांसाठी चर्चेत आहे ते म्हणजे अश्वत्थामा द सागा कंटिन्यूज आणि छत्रपती शिवाजी महाराज। शाहिद कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत। यामध्ये पद्मावत या ऐतिहासिक चित्रपटाचा समावेश आहे। या चित्रपटात तो राजा रावल रतन सिंग बनला होता। आता माहिती येते की शाहिद कपूर लवकरच त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे। थोर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा चित्रपट आहे। अमित राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत। शाहिद कपूर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज मध्ये दिसणार आहे। बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईड.com च्या रिपोर्ट्सनुसार या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे। दरम्यान साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुपती या पीरियड ड्रामा चित्रपटात दाखल झाल्याचे समोर आले आहे। शाहिद कपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात तो औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे। नुकताच पिंक पिलाचा अहवाल समोर आला आहे। यानुसार औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अमित राय यांची पहिली पसंत राणा दग्गुपती आहे। मात्र शूटिंगबाबत सर्व काही निश्चित झाल्यानंतरच त्याच्याशी चर्चा केली जाणार। शाहिद कपूरही या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे बोलले जात आहे। स्क्रिप्ट फायनल झाली असून प्री प्रोडक्शनचे काम जोरात सुरू आहे। डिसेंबर 2024 पर्यंत हा चित्रपट फ्लोअरवर जाऊ शकतो। साऊथचा प्रसिद्ध निर्माता दिल राजू याची निर्मिती करणार आहे। या व्यक्तिरेखेसाठी शाहिदने तयारी सुरू केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। आयुष्यभराची संधी म्हणून तो या भूमिकेकडे पाहत आहे। या व्यक्तिरेखेसाठी शाहिद कपूर खूप मेहनत घेत आहे। महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट छत्रपती शिवरायांच्या जीवनाभोवती विणलेला असेल। मात्र हा त्यांचा बायोपिक नसणार आहे। त्याचबरोबर काही काळापूर्वी बातमी आली होती की शाहिद कपूरने त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी निर्माता वाशू भगनानी सोबत हातमिळवणी केली आहे। ही पहिलीच वेळ असेल जेव्हा अभिनेता पौराणिक नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे। अश्वत्थामा द सागा कंटिन्यूज असे या चित्रपटाचे नाव आहे। यामध्ये शाहिद कपूर महाभारतातील अमरयोद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारताना दिसणार आहे। तर मित्रांनो, शाहिद कपूरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत बघायला तुम्हाला आवडेल का? आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।